श्री स्वामी समर्थ. महिलांनो, चपाती बनवताना कधीही ह्या चुका करू नयेत. तर कोणत्या आहेत त्या चुका, चला जाणून घेऊयात. घराच्या स्वयंपाकघरात मोजून भाकरी किंवा चपाती करू नयेत, त्यामुळे गरिबी येऊ लागते असं म्हटलं जातं. घरात नेहमी 1-2 चपाती जास्त करा, त्यामुळे माता अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि आर्थिक परिस्थिती चांगली राहते. शिळ्या पिठाच्या म्हणजेच आपण काय करतो बघा, मळलेलं पीठ उरलं तर ते फ्रीजमध्ये ठेवत असतो, तर अशा पिठाची चपाती कधीही करायची नाही आणि खायची सुद्धा नाही, कारण त्यामुळे आपल्याला प्रखर पितृदोष लागतो. कारण उरलेला कणकेचा गोळा म्हणजे तो पिंड स्वरूप होतो. त्याचबरोबर घरामध्ये कौटुंबिक कलह वाढू शकतो. वास्तुशास्त्रानुसार चपाती बनवताना सर्वात पहिली चपाती ही गाईसाठी बनवावी. त्या चपातीवर थोडा गूळ आणि तूप ठेवून ती गाईला खाऊ घालावी. असे केल्याने घरात धनवृद्धी होते, पैशाच्या अडचणी ज्या काही आहेत तर त्या सुटू लागतात. आणि मैत्रिणींनो, शेवटची चपाती ही कुत्र्याला खाऊ घालावी. असे केल्याने शत्रुपीडा दूर होते, कारण ब्लॅक डॉग हे श्री कालभैरव यांचे वाहन आहे. कालभैरव ही देवता शिस्तीची देवता आहे, त्यामुळे कुत्र्याला आठवणीने दररोज एक चपाती खायला द्या. तुमच्या मागची जी काही शत्रुपीडा आहे तर ती कायमची संपेल. तर चपाती करताना ह्या काही चुका आहेत तर ह्या टाळा आणि हे 2 नियम आवर्जून पाळा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजेच त्यांच्या घरातही या पद्धतीच्या चुका होणार नाहीत. श्री स्वामी समर्थ.